नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवलेलं आहे लोणचं. आणि आता हे लोणचं जर आपण वर्षभर खाल्लं तर आपल्याला भरपूर प्रमाणात सी विटॅमिन्स मिळणार आहे. आणि आपण जे बनवलेलं लोणचं आहे ते आता तुमच्या लक्षात आलंच असेल की कशाचं असेल. तसं पाहायला गेलं तर आवळा हा आपल्याला वर्षभर खाता येत नाही. आणि मग आवळा तर एवढा बहुगुणी आहे आणि तो आपल्या शरीरासाठी खूपच आवश्यक असणारा घटक आहे. पण वर्षभर तर तो उपलब्ध नसतो. मग आपल्याला हाच आवळा जो आहे तो वर्षभर कसा खाता येईल याच्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ आवळ्याचे बनवून ठेवतो. तसंच आता मी आवळ्याचं लोणचं बनवलेलं आहे. आपण बनवलेलं हे लोणचं जे आहे ते वर्षभर टिकणारं आहे. वर्षभर टिकण्यासाठी काही टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या जर फॉलो केल्या ना तर तुमचं लोणचं अजिबात वर्षभर खराब होणार नाही. लोणचं बनवायला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्ही जर आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. आता आपण हे 1/2 किलो आवळे घेतलेले आहेत. आता हे आवळे जे आहेत ते आपण अगोदर मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत, कारण निर्जंतुक करण्यासाठी आपण अगोदर मिठाच्या पाण्यात धुवून घेतलेले आहेत आणि परत एकदा स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेले आहेत. आता आपण आवळे जे आहेत ते कॉटनच्या कपड्याने एकदम स्वच्छ पुसून घेणार आहेत. त्याला पाण्याचा कसलाही अंश शिल्लक राहता कामा नये, कारण लोणचं बनवताना हीच एक काळजी असते की पाणी कसल्याही प्रकारे आपल्या लोणच्यामध्ये आलं नाही पाहिजे. आता आपण हे स्वच्छ धुतलेले आहेत आवळे. आता हे आवळे धुतल्यानंतर आपण याला अशा पद्धतीने कट करायचे. ह्याच्यात जे खाचा असतात ना, आपल्याला हे फोडींचे जे शिरा दिसतात तर त्या शिरांवर आपल्याला अगोदर कट करून घ्यायचे. ती फोड आपल्याला नंतर बाजूला करून घ्यायची आणि त्या एका फोडीचे पण आपण नंतर 2 ते 3 भागांमध्ये परत ती फोड कट केलेली आहे. तुम्हाला जर ही मोठी फोड हवी असेल तर तशीही ठेवू शकता, पण मी ह्या फोडीचे पण परत 2 ते 3 भागांमध्ये कट केलेलं आहे. कारण जेव्हा आपल्याला कमी लोणचं खायचं असेल तेव्हा मग आपण ह्या छोट्या लोणच्याच्या फोडी घेतली तरी पण आपलं पुरेसं होतं. हे तुम्ही पाहिलं आहे व्हिडिओमध्ये कशा मी छोट्या फोडी केलेल्या आहेत. त्याप्रमाणे आपल्याला ह्या मोठ्या फोडी बाजूला काढून घेऊन नंतर त्याच्या छोट्या फोडी करून घ्यायच्या. ह्या छोट्या फोडींचा फायदा असाही होतो की आपलं लोणचं वायाला अजिबात जात नाही आणि मुरताना पण जेव्हा ह्या छोट्या फोडी असतील ना तर ते पटकन मुरलं जातं. 4 ते 5 दिवसांमध्ये आपलं लोणचं मुरून जातं. आता आपण हे फोडी कट करताना थोड्या काळजीपूर्वकच कट करायच्यात बरं, कारण हे आपण आवळा जो घेतलेला आहे तो कच्चा आहे, वाफवलेला नाही. आणि मग ह्या फोडी करताना थोडंसं काळजीपूर्वकच ह्या फोडी करून घ्यायच्या आहे. कारण कच्चा आवळा आपण जेव्हा कट करतो ना, आता हा आवळ्यामध्ये जो आपल्याला खराब भाग दिसत आहे ना तर तो आपल्याला काढून टाकायचा आहे. कुठलीही फोड खराब असेल तर ती आपल्याला घ्यायची नाही लोणच्यामध्ये, कारण अशी जर फोड घेतली तर आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता असते. म्हणून आपण एकदम ज्या व्यवस्थित चांगल्या फोडी आहेत ना तर त्याच फोडी घेतलेल्या आहेत. खराब फोडी आपण काढून टाकलेल्या आहेत. ही एक काळजी घ्यायची. आणि आपला चाकू स्वच्छच पाहिजे कट करताना, कारण अगोदर जर आपण त्या चाकूने जर काही कट केलेलं असेल आणि तोच चाकू जर घेतला तर मग लोणचं खराब होण्याची शक्यता असते. आता आपण ह्या फोडी कट करून घेतलेल्या आहेत. एकदम आपल्या घरगुती साध्या सोप्या पद्धतीने केलेलं आहे. हे लोणचं तुम्ही सहज बनवू शकाल. आपले नेहमीचे रोजचेच आपण मसाले वापरलेले आहेत लोणच्यासाठी. आता आपल्या ह्या फोडी सर्व कट करून झालेल्या आहेत. आता पाहूया आपण मसाले. 3 चमचे मोहरीची डाळ, 2 चमचे काळी मोहरी, 1 चमचा लाल तिखट, सैंधव मीठ 1 चमचा, 1.5 चमचा आपलं साधं मीठ, हळद 1 चमचा आणि हिंग 1 चमचा घेतलेला आहे. एवढ्या साहित्यामध्ये आपण अर्धा चमचा मेथी आणि अर्धा चमचा बडीशेप. आता आपण गॅस सुरू करून एक पॅन ठेवलेला आहे. आता पॅन गरम झाला की त्यामध्ये आपण हे मसाले घालत आहोत. आता आपण अगोदर काळी मोहरी घातलेली आहे, नंतर मोहरीची डाळ घातलेली आहे, पिवळ्या मोहरीची, नंतर बडीशेप, मेथी. आता हे सर्व साहित्य आपल्याला मंद गॅसवर थोडंसं भाजून घ्यायचे. 2 ते 3 मिनिटांपर्यंत आपण मंद गॅसवर भाजून घ्यायचे, कारण एकदम जास्त पण आपल्याला भाजायचं नाही. आता आपलं हे व्यवस्थित भाजलेलं आहे. आता आपण ह्याच पॅनमध्ये घालत आहोत आपण घेतलेलं जे साधं मीठ आहे ते साधं मीठ घालून घेतलं आहे, कारण मिठामध्ये पण एक थोडासा ओलसरपणा असतो, मॉइश्चर असतं. त्याच्यामुळे आपण हे मीठ पण थोडंसं गरम करून घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व साहित्य जे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे. हळद, तिखट, मीठ. हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर काढून घेणार आहे. आता आपण गॅसवर एक छोटंसं तडका पात्र घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 1 ते 2 वाटी मोहरीचंच तेल घेतलेलं आहे मी, कारण मोहरीच्या तेलामुळे जे आहे ना आपलं लोणचं एकदम चवीला छान लागतं. आता आपण हे जाडसर काढलेले मसाले जे आहेत मिक्सरमध्ये बारीक केलेले ते आपण आता ह्या फोडींवर घालून घेतलेले आहेत. आता आपण हे मसाले जे आहेत ना व्यवस्थित मिक्स करून घेत आहे, कारण
फोडींला व्यवस्थित हे कोटिंग झालं पाहिजे ह्या मसाल्याचं. तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आपलं तेल पण तापत आहे. तर तेल आपण हे गरम असताना बिलकुल घालणार नाही आहेत. आपण हे तेल गरम करून ठेवणार आहे आणि एकदम थंड झाल्यानंतरच आपण हे लोणच्यामध्ये घालणार आहोत. तर आता आपले मसाल्याचं कोटिंग जे आहे ते आपल्या आवळ्याच्या फोडीला व्यवस्थित झालेलं आहे. आणि आता आपण काचेची भरणी जी आहे व्यवस्थित स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून ठेवलेली आहे. तर त्या काचेच्या भरणीमध्ये आपण हे लोणचं भरणार आहोत. काचेची भरणी उन्हामध्ये कडकडीत 2 ते 3 तास वाळलेलीच पाहिजे, तर आपली भरणी निर्जंतूक झालेली असते. तर आता आपली भरणी आणखी निर्जंतूक करण्यासाठी आपण एक टिप्स वापरतो, ती म्हणजे आपण आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 1 चमचाभर हिंग टाकलेलं आहे. आता आपल्याला हे हिंग थोडंसं गरम झालं की त्यावर आपल्याला ही काचेची भरणी निर्जंतूक करायची आहे. ही जर टिप्स फॉलो केली ना तर तुमचं लोणचं अजिबात वर्षभर तर कसंच खराब होणार नाही. तर आता आपलं हे हिंग जे आहे ते गरम झालेलं आहे. आपण ह्याच्यावर किमान 4 ते 5 मिनिटांपर्यंत ही भरणी अशीच पालथी ठेवलेली आहे. म्हणजे त्या हिंगाचा धूर जो आहे तो आपल्या पूर्ण भरणीमध्ये गेलेला आहे. आता हा हिंगाचा धूर आपण तसाच ठेवून झाकण लावलेला आहे, कारण आपल्याला भरणी पूर्ण निर्जंतूक करायची होती. तर ती आता आपली भरणी व्यवस्थित निर्जंतूक झालेली आहे. आता आपण ह्यामध्ये ह्या मसाला घालून ठेवलेल्या आवळ्याच्या फोडी ज्या आहेत आपण त्या घालून घेणार आहेत. तोपर्यंत आपल्या बाजूला तेलसुद्धा थंड होत आहे. तेल आपल्याला थंड घालायचं आहे, गरम अजिबात घालायचं नाही. गरम घातल्यामुळे आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता असते. तर आता आपण हे लोणच्याच्या फोडी भरणीमध्ये व्यवस्थित घालून घेतलेल्या आहेत. तर आता आपलं तेल पण एकदम नॉर्मल टेम्परेचरला आलेलं आहे. तर आता आपलं लोणचं तयार झालेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता. आता आपण झाकण लावून ठेवलेलं आहे. तर आता आपलं लोणचं तयार झालेलं आहे. 6 ते 7 दिवसांपर्यंत तुम्हाला हे लोणचं रोज हलवून घ्यायचे. आता आपण हे 3 ते 4 दिवसानंतर पाहिलेलं आहे. तर व्यवस्थित खाण्यासारखं झालेलं आहे. तुम्ही आता हे लोणचं खायला घेऊ शकता, कारण आपल्या फोडी जे होत्या ना एकदम पातळ पातळ बारीक केलेले असल्यामुळे आपलं लोणचं व्यवस्थित 3-4 दिवसांमध्येच मुरलेलं आहे. चॅनलला तुम्ही आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी कशी वाटली ते. आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आता हे लोणचं बघा किती चटपटीत आणि मस्त दिसत आहे. भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.